महत्त्वाची बातमी, संजय राठोड यांच्या वाहनाचा अपघात झाला। यवतमाळच्या दिग्रस रोडवरील कोपरा भागात ही घटना घडली आहे। राठोडांच्या वाहनाचं नुकसान झालंय। एअरबॅगमुळे राठोड आणि चालक सुखरूप आहेत, तर मालवाहतूक करणाऱ्या गाडीतील चालक जखमी झालाय। संजय राठोडांनी चालकाला रुग्णालयात दाखल केलेलं आहे, तर संजय राठोडांना कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती समोर येते। आज पहाटे 2:10 ही घटना घडली आहे। आणि अधिक अपडेट आपण घेऊयात आपले प्रतिनिधी विवेक गावंडे यांच्याकडून। विवेक, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? पालकमंत्री संजय राठोड हे पोहरादेवी येथील कार्यक्रमाचं नियोजन आखून हे यवतमाळकडे रवाना जे आहेत मध्यरात्रीच्या दरम्यान झाले। आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर आर्मी दिग्रस मार्गावरील कोपरा गावाजवळ पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाची धडक जी आहे ती त्या रस्त्याने जाणाऱ्या पिकअप वाहनाला मागून लागली। त्यामध्ये पिकअप वाहन या ठिकाणी उलटलं या अपघातामध्ये आणि चालक जो आहे पिकअप वाहनचा तो जखमी झाला। तर राठोड यांच्या वाहनाच्या समोरील भाग जो आहे तो देखील मोठ्या प्रमाणात नुकसान जे त्या वाहनाचं झालं। वाहनातील एअरबॅग उघडल्याने पालकमंत्री संजय राठोड आणि चालक आहेत त्यांना कुठलीही दुखापत जी आहे ती या ठिकाणी झाली नाही। रात्रीच्या सुमारास तात्काळ मदत कार्य जे आहे ते पालकमंत्र्यांनी स्वतः राबवत जो जखमी होता त्याला शासकीय रुग्णालयात जे ते उपचारासाठी लगेच दाखल केलं। रात्री 2 वाजताच्या सुमाराची ही घटना असल्याचं सांगितलं जात आहे। आणि मालवाहू जो पिकअप व्हॅन होता त्याला मागून धडक लागल्यानं हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे। अगदीच विवेक, यात आणखी कोण जखमी आहे आणि जखमींवर उपचार सुरू आहे का? यामध्ये पिकअप वाहनचा जो चालक होता तो जखमी आहे आणि त्याला तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे। आणि इतर मात्र कोणी जखमी झाला असल्याचं माहिती जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे। अगदीच विवेक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर मालवाहतूक करणाऱ्या गाडीतील चालक या घटनेत जखमी झालेला आहे आणि त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। संजय राठोड यांची गाडीची मालवाहतूक गाडीला ही धडक बसून हा अपघात झालाय। पहाटेच्या सुमारास हा अपघात झालाय।